भागात खरं तर हा सुगम भाग आहे. आता 50-100 माळ्याच्या बिल्डिंग झाल्या, तिथे लोकांना चालता येत नाही, बसता येत नाही, श्वास घेता येत नाही, अन्न नीट खाता येत नाही, मिळत नाही. त्यामुळे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की तुमचा हा भाग सुगम भाग आहे. मी सांगतो की शहराला रोग लागले त्याला कुठेच औषध नाहीये, इकडे अजून रोग लागलेले नाहीयेत. इथे अतिशय म्हणजे मुळात चांगलं जीवन जगायला काय चांगली हवा लागते, चांगलं अन्न लागतं आणि प्रेमळ माणसं लागतात. तर शहरात तुम्हाला शेजारचा माणूस 25 वर्ष झालं मला माहित नाही शेजारी कोण राहते. एक माणूस येतो, एक बाई येते जाते, काय करतात काय नाही काय माहिती नाही, कुठल्या जातीचे, अशी परिस्थिती आहे तिकडं. बिल्डिंग मध्ये जाताना कळतं की अरे हा तो सांगतो तेव्हा कळतं की मी तुमच्या बाजूलाच राहतो. अच्छा, इतकी परिस्थिती. त्यामुळे हे तुमचं खूप चांगलं गाव आहे आणि विशेषतः मला आज खूप कौतुक वाटते की इतक्या संख्येनं स्त्रिया आहेत, इतक्या संख्येनं मुली आहेत. ही भारतासाठी अतिशय चांगली आणि गौरवास्पद गोष्ट आहे की बायका पुरुष कम्पेअर केलं तर नेहमी पुरुष जास्त असतात तर बायका कधीच नसतात. त्यामुळे तुम्ही खूप सुधारलेले आहात, विचाराने सुधारलेले आहात. आणि मुख्य म्हणजे हे सुधारलेलं असताना मला असं वाटतं की 1800 लोकवस्ती आहे ना गावाची, त्या 2200 लोक वस्ती असताना गावात वाचनालय काढायचं बाहेरच्या माणसाला सुचावं किंवा विजयानं तो पाठपुरावा करावा की त्याने त्या विजयाचा विशेष कौतुक सगळ्यांनी टाळ्या वाजवून. म्हणजे एनसीपीच्या प्रचाराला मी लहानट्यांच्या इकडे आलो होतो की लहानटे मला कधी फोनवर अवेलेबल नसतात, ही विजया नेहमी फोनवर अवेलेबल असतेस आणि तिला जी कळकळ आहे, तळमळ आहे, ती 2-3 वेळा सह्याद्री दौऱ्याच्या कार्यक्रमाला आली आणि त्यातून ह्या भागाचा विकास कसा व्हावा, इथं वाचनालय कसं व्हावं, इकडे देवराई कशी उभं राहील याच्यासाठी ती धडपड दे. मला असं वाटतं की याच्या पुढे तुम्ही गाववाल्याने ती काय म्हणते त्याच्याकडे नीट लक्ष द्या. तर आम्ही इकडे वाचनालय जसं झालंय म्हणजे तिचे शब्द गादर म्हणजे प्रमोद पठारे सर सोबत आम्ही एकदा भेटलो होतो तेव्हा असं ठरलं की ती सांगितलं की आमच्याकडे वाचनालय असं होऊ शकतं आणि मग या स्पॉन्सर पण मिळाले आणि इकडे वाचनालय झालं. पण खरं तर हे गावातील लोकांना सुचलं पाहिजे, पण हे निमित्त झालं ना. आता खरं त्याचं वाचनालय मोठं बांधायचं, 1000ची 10,000 पुस्तकं करायची, हे तुमचं काम आहे. बाहेरनं मदत लागली तर आम्ही आहोतच. पण तुम्हाला सांगतो मी लहानपणी म्हशी राखत होतो आणि म्हशीला उन्हाळ्यात गंज भरायचे असते ना, वैरणात पावसात ठेवायचे असते, तेव्हा आमची बहीण पुस्तक वाचत होती. मला आठवतं लहानपणी मला वाटतंय अण्णाभाऊ साठेंचं फकीरा कादंबरी ती वाचत असावी. अजून एक पुस्तक मला आठवत नाही, पण वि. स. खांडेकरांचं अमृतवेल कादंबरी पण तिच्याकडे कुठून एकच पुस्तक गावात, अख्ख्या गावात एकच पुरत असेल कारण गावात वाचनालय नव्हतं. पण कोणतरी वाचतं, मग ती तिच्या मैत्रिणीला देते, ती तिच्या मैत्रिणीला देते, असं करत आमच्याकडे फकीरा कादंबरीचे काही भाग मी वाचला असेल. अमृतवेल मधल्या काही गोष्टी वाचल्या. मी 7वीला असताना वि. स. खांडेकरांची अमृतवेल वाचली. मग नाटकाची पुस्तकं, नाटकात काम करताना नाटकाची काही पुस्तकं वाचली. मग नाटकात काम करताना त्या पुस्तकांचं आपोआप नाटकात काम करायचं म्हटलं की त्याचं वाचन करावं लागतं. नंतर कॉलेजमध्ये मराठीचा विषय असल्यामुळे मराठीच्या पुस्तकांची ओळख झाली, कवितांची ओळख झाली. नंतर आम्हाला कळलं की आपलं सगळ्यात चांगले साहित्यिक कोण. मग आम्ही पठारे सरांची हारण कादंबरी वाचली, भारतीय निर्माणाची कोसला कादंबरी वाचली, आनंद यादवांची किंवा अशा म्हणजे दादू मानव. आणि मग मी साऊथला काम करत असताना सुब्रमण्यम भारतीची पुस्तकं जेव्हा वाचली तेव्हा त्यांना एनिमी ऑफ द ब्रिटिश म्हटलं होतं. तर त्यांना इंग्रज पकडायला आले होते तेव्हा ते म्हटले की मी असा कुठला बॉम्ब घेऊन फिरतोय का, म्हणून मला ते भेटले का, माझी एक एक ओळ त्यांना बॉम्ब सारखी वाटते का. तर कवितेचं, कादंबरीचं एक महत्व एवढं असतं की त्याचा माणूस घडत असतो आणि तो घडत देश घडवू शकतो, एवढी ताकद त्या वाचनालयात असते. तर मला असं वाटतं की गावातल्या ज्या स्त्रियाला त्यांनी तुमच्या मुलामुलाला घेता येता वाचायला घेऊन या, तसं तुम्ही स्वतः पण या तिकडे. पुरुष मंडळींनी असतील तुमच्या आवडीची पुस्तकं आणि तिथे एक असं ठेवा की एक डायरी ठेवा की आम्हाला ही पुस्तकं हवी, ह्या पुस्तकाचं वाचन करायचं आहे. असं कळलं तर ती पुस्तकं तुमच्या गावाला कशी पुरवता येतील याचा आम्ही विचार करू. आणि तुम्हाला ते मिळणार नाहीत असं नाहीच, कुठं पण मिळतीलच, पण नाही मिळाले
तर आम्ही ती तुम्हाला उपलब्ध करून देऊ. म्हणजे कवितेचं शिक्षण वेगळा करा, कादंबऱ्यांचा वेगळा करा, म्हणजे योगा भाषेसाठी वेगळी विविध प्रकारच्या भाग आहेत ना. तर त्या प्रकारची पुस्तकं जशा जशा आवडी असतील तशी तशी तुम्ही निवडत चला, त्याची नोंद करत चला. तिथे आम्ही तुम्हाला देऊ आणि हे आमचंच गाव मानू आणि असं वाटतं की आमच्या गावातली लोक चांगली झाली आणि मुळात ही चांगलीच लोक आहेत. म्हणजे इथं गाव सोडून शहरात राहणाऱ्या लोकांना कळत असं इथल्या हवेचं महत्व, इथल्या प्राण्यांचं महत्व, इथल्या झाडांचं महत्व. आणि जे झाडं ज्यांनी आवारे सरांनी झाडं लावली, ती झाडं आज बोलतायत आणि आवारे सर काहीतरी तुम्हाला 20-25 हजार रुपये महिन्याला वर्षाला तुम्हाला मिळत आहेत. आणि झाडांचं किती महत्व, झाडाला तुम्ही काय देताय का, ते तुम्हाला देतात का. तर अशी देवरा इकडे करायची आहे. आणि या निमित्तानं लामाटे सरांना पण मी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगेन की लवकरात लवकर तुम्ही विजय येईल आणि तुमचा जो इथला ग्रुप असेल तो येईल. तुम्ही एक जागा निवडा आणि त्या जागेमध्ये एक देवराई आपण तयार करू. आणि मग तुमच्याकडं बिजाकी म्हणजे राहीबाई पोपरे, मी एक बिजाई नावानं संस्था सुरू करते. बीला जन्म देणारी आई बिजाई, जसं या राहीबाई आहे तर तुमच्याकडे बियांचा बिया उपलब्ध आहे. तुम्ही तसं साठवला पाहिजे. आज राहुल पाटील होते, त्यांना मग सत्कार केला, त्यांनी पण मला काही बिया द्यायचं ठरलंय. तर त्या दुर्मिळ बिया आम्ही लावायचा प्रयत्न करू. पठारे सर आणि सुमनताई यांनी ज्या वाचनाचा आणि तडाखा तुम्ही जो काय लावलाय, म्हणजे सुमनताई यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढलाय आणि तिकडे पुस्तकं पोहोचवली. शाळांमध्ये, गावांमध्ये फार मोठं काम केलंय. आणि पठारे सरांसारखे इतके महान कादंबरीकार ज्यांचं मी गेली 25 वर्ष माझ्या बरोबर त्यांच्यामुळे मी समृद्ध होत गेलो. त्याचं कारण वाचन. आपण कादंबरी वाचली तर दुसऱ्याने वाचलं नसेल, पण ते कादंबरीच्या चर्चा होतात ना, त्याच्यातलं जे ज्ञान येतं ते सुद्धा फार महत्वाचं असतं. आणि असे मित्र तयार होत राहणं हे फार महत्वाचं असतं. प्रमोद, तुझं काम खूप चांगलं आहे. तुमच्या गावाला तुमच्या सरपंच मॅडम आणि ग्रामसेवक पाटील तुम्ही सगळ्यांनी हे वाचनालय कसं जास्तीत जास्त मोठं होईल याची काळजी घ्या. आणि झाडाच्या पानोपानी कविता असतात, तशा पानापानात कविता असतात, पानापानात ज्ञान असतात. ते घेऊन आपण पुढे जाऊया. धन्यवाद. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.